नमस्कार. कसे आहात सर्व? मस्त आहात ना? मस्तच राहा. सर्वांना सर्वप्रथम श्री स्वामी समर्थ. तुम्हाला सर्वांना आजचा दिवस खूप छान आनंदाचा आणि आरोग्यदायी जाओ. तर मागच्या व्हिडिओमध्ये मी तुम्हाला शेअर केलं होतं, की घरात थोडंसं ग्रिलचं पेंटिंगचं काम सुरू केलं आहे आणि त्याच्यासाठी आता म्हणजे आता हा आज दुसरा दिवस आहे कलरचा. पहिल्या दिवशी थोडं एक साईडचं कलरचं काम केलं. दुसऱ्या दिवशी आता अर्धं अजून पुढचं जे काम आहे चालू ते चालू होणार आहे. तर म्हणून सकाळी सकाळी पहिले ते लोकं लवकर येतात म्हणजे 9:30-10पर्यंत येतात काम करणारे. तर तोपर्यंत नाश्त्याची तयारी मी करून घेते. म्हणजे काय करतो सुरुवातीला सकाळी जेव्हा येतात ना तेव्हा त्यांना छान चहा, नाश्ता मी देते. त्यानंतर मग संध्याकाळी परत चहा किंवा चहासोबत थोडंसं काहीतरी असंच आपलं सटर असतं. कारण काय होतं जोही व्यक्ती आपल्या घरी येतो, कुठलंही काम असू दे, पण थोडंसं काही कोणी खाल्लं-पिल्लं ना, तर बघा ते पण आतून खूप खुश होतात. त्यांना पण बरं वाटतं. कारण समाधानाची जी गोष्ट आहे ना, ती आपल्या पोटाशी खूप निगडीत असते. तर कोणीही असू दे, थोडंसं जरी काही प्रेमाने आणि कोणी जर काही मनापासून आपल्याला खायला दिलं, तर आपल्याला खरंच खूप बरं वाटतं. तर म्हणून सकाळी छान नाश्ता बनवते. तर आज मी पोहे बनवते. पोह्यांना छान झणझणीत तिखट अशा मिरच्या घेतल्या आहेत आणि कांदा घेतला आहे भरपूर. त्यामध्ये छान शेंगदाणे घातले, बटाटे घातले आहेत. म्हणजे सगळंच घातलं आहे. म्हणजे कोणाला बटाटे आवडतात, कोणाला शेंगदाणे आवडतात, असं सगळं असतं. तर म्हणून मी सगळंच घालते. बटाटे पण घालते आणि शेंगदाणे पण घालते. तर कांदा छान असा मस्त गोल्डन ब्राऊन होऊन द्यायचा आहे आणि त्यानंतर मग आपल्याला पोहे याच्यामध्ये घालायचे आहेत. तर पोहे अगदी सोपे आहेत आणि पोटभरीचे सुद्धा आहेत. म्हणजे आता सकाळी जर पोह्यांचा नाश्ता केला ना, तर लवकर मग भूक पण लागत नाही आणि जेव्हा अशी कामं काढतो ना, तर तेव्हा खरंच वेळ नसतो, की आपण म्हणजे अर्धा दिवस पूर्ण स्वयंपाकामध्ये घालण्यामध्ये. सकाळी थोडा व्यवस्थित नाश्ता केला, की मग आपण आपल्या आपल्या कामांना लागतो. कारण ह्याच्यामध्ये काय असतं ना, खूप उचल-पाचल असते. तुम्ही बघाल आता पुढे, की आम्हाला वाटलं, की खूप म्हणजे थोडंसंच काम आहे, जास्त काही वेळ नाही लागणार. पण जसं-जसं एक-एक सगळं काढत गेलो, तशी एक-एक सगळी कामं वाढत गेली. म्हणजे मेन तर कुंड्यांचंच काम होतं, की कुंड्या सगळ्या तिकडून काढायच्या, त्याच्या खालच्या लाद्या काढायच्या, मग त्या कुंड्या सगळ्या व्यवस्थित दुसरीकडे शिफ्ट करायच्या आणि खूप पसारा होऊन जातो घरात. खिडक्या जितक्या मोठ्या आपल्याला दिसतात ना, तितकीच घरात खूप धूळ येत असते. तर म्हणून काम जेव्हा असतं, तर तेव्हा खिडक्या तर बंद राहत नाहीत. सगळ्या खिडक्या उघड्या राहतात आणि त्याच्यामध्ये इतकी प्रचंड घरामध्ये धूळ येत होती ना, की घराचा अवतारच झाला होता एकदमच. तर पहिले मी छान चहा ठेवते सगळ्यांसाठी. तर अशा वेळेला ना बघा इतर वेळेला आपण खूप आपले सगळे नखरे असतात म्हणजे चहामध्ये साखर नको घालायला, विदाऊट शुगर चहा, 2दाच चहा पिणार वगैरे असं सगळं असतं. पण जेव्हा असं काही कामं असतात, तर तेव्हा दुसरा माणूस चहा पितोय ना, तर त्याला चहा पिताना बघून तुम्हाला पण चहाची उबकी येते. आणि खरं सांगते की निदान इतर वेळी आमचा 2दाच चहा असतो. पण आता जवळपास 3-4 वेळेला आमचा चहा होत होता. कारण डोकंच चालत नाही आपलं. इतका पसारा दिसतो ना घरामध्ये, इतकं काम दिसतं, की चहा घेतला की जरा म्हणजे बरं वाटतं. तर म्हणून चहा पण 2-3 वेळा चहा व्हायचा. तर आज पोहे मी थोडे जास्तीचेच बनवते, म्हणजे ज्यांना कोणाला आणखीन हवे असतील, तर ते पुन्हा मागू शकतात किंवा घेऊ शकतात. तर पोहे बनवताना मी काय करते, आता पोहे पूर्ण अशी आपण फोडणी दिली, हलवले, एकत्र केले, की त्यानंतर त्याच्यामध्येच मी लिंबू पिळून घेते आणि त्याच्यामध्येच कोथिंबीरसुद्धा घालते. कारण काय होतं लिंबू जेव्हा आपण कापून सगळ्यांना वरून घ्यायला देतो, तर बरेच जणं लिंबू पिळतही नाहीत. बरेच जणांनी अर्धाच पिळलेला लिंबू आपण फेकून देतो. तर त्याच्यामुळे ना लिंबूही वेस्ट जातो कधी-कधी आणि पोह्यांना पाहिजे तशी चव उतरत नाही. बघा काही पोहे अगदीच आंबट लागतात, काही नॉर्मल लागतात. त्यापेक्षा तुम्ही अशा प्रकारे तेव्हाच या स्टेजला जर पोह्यांमध्ये लिंबू पिळला ना, तर तो एकत्र सगळ्या पोह्यांमध्ये व्यवस्थित छान मिक्स होतो आणि आपल्या पोह्यांना चव पण खूप छान येते आणि याने काय होतं माहिती आहे का, पोहे अगदी छान सॉफ्टसुद्धा राहतात, कडकडीत असे होत नाहीत. तर आता सगळ्यांना प्लेटमध्ये पोहे काढून घेतले आणि सगळ्यांना पहिले नाश्ता देते. तोपर्यंत त्यांचं सुरुवातीचं जे स्टार्टिंगचं जे सगळं कामं असतं, इकडून सगळं उचलून इकडे ठेवा, या सगळ्या गोष्टी इकडून तिकडे लावा, तर ते सगळं त्यांचं चालू होतं. त्यानंतर बघा इथे संपूर्ण काल रेड ऑक्साईड मारला होता आणि आता संपूर्ण कलरचं काम चालू आहे. तर रेड ऑक्साईड तुम्हाला याच्यासाठी सांगते, की रेड ऑक्साईड मारल्यानंतर आपण त्याच्यावरती जो कलर मारतो ना ऑइल पेंट, तर तो खूप चांगला बसतो, घट्ट बसतो. तर इथे यांचं कलरचं काम चालू होतं. तोपर्यंत मी
जी झाडं आमच्या बेडरूममधून निष्ठाच्या इथे जी शिफ्ट केली होती, तर तिथे सगळीकडे सगळ्या झाडांना ना मला खतं घालायचे होते. कारण जी रेलिंग आहे ना ती अशी बाहेरच्या बाजूला आहे आणि इतर वेळी खतं घालायची असतील तर मला संपूर्ण असं वाकून त्याच्यामध्ये खतं घालावे लागतात किंवा साईडने जरी घातली तरी होतात, पण ते तेवढं परफेक्ट जमत नाही. तर म्हणून आता म्हटलं अनाईसे झाडं सगळी इथे काढलेलीच आहेत, तर प्रॉपर सगळ्या झाडांची छाटणी करून घेते आणि खतं व्यवस्थित घालून घेते, म्हणजे झाडं आणखीन छान राहतात, छान वाढतात. तर हे बघा, हे एकजोराचं झाड आहे. तर जिथे जिथे फुलं येऊन गेलेत तर तिथे ना फक्त कळ्यांचा असा छोटा छोटा म्हणजे सुकलेल्या कळ्यांचा असा बंच राहतो. मग कधी कधी काय होतं, जी पानं सुकलेली असतात, फुलं सुकलेली असतात, ती जेव्हा झाडांवरती अशीच राहतात ना, तर झाडाची अननेसेसरी एनर्जी जी असते ती त्याच्यामध्ये वेस्ट होत असते. तर म्हणून वेळीच जी पण पानं तुम्हाला वाटत आहेत की थोडी खराब झाली आहेत, सुकली आहेत, फुलांची जागा सुकली आहे, लगेचच तुम्ही तो पूर्ण शेंडा आहे ना तो कट करून टाका. बघा तिथे नवीन पालवी फुटायला सुरुवात होते. तर हे जे स्नेक प्लांट आहे ते मी अगदी बघत असाल की किती छोटी कुंडी आहे ती, पण एवढ्या छोट्याशा कुंडीमध्ये ते इतकं छान बहरलं आहे ना मस्त. आणि हे आहे आपलं कुबेर झाड किंवा क्रसूला पण म्हणतात ह्याला. तर हे ना मी इथे बाल्कनीमध्ये जेव्हापासून लावलं आहे, तुम्हाला सांगते खूप छान बहरतं आहे ते. ते आतमध्ये ठेवू नका. बरेच वास्तूनुसार किंवा याच्यानुसार सांगतात की ते एंट्रीला ठेवा किंवा घराच्या आतमध्ये ठेवा. पण माझ्या इथे एंट्रीच्या इथे तेवढं असं छान ऊन येत नाही आणि त्याच्यामुळे बऱ्याचदा हे झाड खराबसुद्धा झालं, त्याचे पानं गळत होते. पण आता खूप मस्त झालेलं आहे. तर दुसरं आणखीन एक नवीन काम ह्याच्यामध्ये आम्ही काढलं, ते म्हणजे की एंट्रन्सला मला थोडंसं डेकोरेट करायचं होतं. म्हणूनच ही एंट्रन्सची जी भिंती आहेत ना त्या मी रिकाम्या ठेवल्या होत्या, की पुढे जाऊन मला आणखीन काही छान सुचेल तेव्हा मी तिथे काम करेन. तर म्हणून सुतारांना बोलवलं होतं आणि त्यांना सांगितलं होतं की मला असं असं इथे काम करून हवं आहे. तर वेळीच आम्ही जाऊन तिथे जे लागणार होतं म्हणजे सनमायका किंवा हायलायटर्स ते आम्ही सिलेक्ट करून आलो होतो. आणि त्यांनी इथे हा जो एक असा बॉक्स बनवतात ते आधी आणि मग त्याच्यावरती ते हायलायटर लावतात. तर त्यांनी बॉक्स जो आहे, जी आतमध्ये जी फळी लावायची आहे, तर ती त्यांनी ऑलरेडी तिथूनच म्हणजे दुकानातूनच बनवून आणली होती. आणि हा तुषार आहे, तर हा ह्यांच्यासोबत असतो मदतीला नेहमी. तर आता बघा इथे ह्यांचं एकीकडे त्यांचं काम चालू आहे, एकीकडे ह्यांचं काम चालू आहे आणि संपूर्ण घरात सगळा पसारा आहे, गोंधळ आहे आणि ह्यांच्याशी काही ना काही मी गप्पा मारते येऊन मध्ये-मध्ये. तर माझ्याकडे ज्या ज्या व्यक्तींनी कामं केले, जे जे चांगले कामं केले, तर त्यांचे कॉन्टॅक्ट नंबर्स मी तुमच्यासोबत नेहमीच शेअर केलेत. तर ह्यांचासुद्धा कॉन्टॅक्ट नंबर मी डिस्क्रिप्शनमध्ये देईन. हे संपूर्ण पेंटिंगचं काम करतात. फक्त एक गोष्ट मला तुम्हाला सांगायची, की मी जरी तुम्हाला सजेस्ट केलं असेल, ती व्यक्ती जरी आता इथे चांगलं काम करत असेल, पण नंतर ती व्यक्ती कसं काम करेल, काय करेल किंवा कसं वागेल ह्याची गॅरंटी मी नाही देऊ शकत. कारण शेवटी ते माणसं आहेत आणि ते काही माझ्या अगदी रोजच्या ओळखीतले किंवा असे नाही आहेत. मी पण त्यांना फक्त ह्या कामांपुरतंच बोलवलेलं आहे. काम तर चांगलं आहे, पण व्यक्तीची गॅरंटी व्यक्तिशः आपण नाही देऊ शकत. तर त्यामुळे तुम्ही ज्यांनाही बोलवाल, तर तुम्ही तुमच्या रिस्कवर बोलवा. हेच मला फक्त तुम्हाला इथे सांगायचं होतं. सब काम करते हैं क्या, मतलब घर का पूरा पेंटिंग का? हाँ, पूरा पेंटिंग पूरा पेंटिंग। फर्नीचर पॉलिश सब। अच्छा, फर्नीचर पॉलिश भी हो, करते हैं हो। और घर का पूरा। पूरा हाँ, कलर पूरा पेंटिंग अच्छा, पीओपी का भी करते हैं? पीओपी पीओपी सब। मतलब पीओपी को कलर करने का हाँ। या पीओपी बनाते हैं? नहीं, पीओपी का मैंने ना वो अपना दोस्त है। कलरिंग का सब कलरिंग काम? को, हाँ, कलरिंग अच्छा स्टेंसिल का डिजाइन डिजाइन छत छत। अच्छा। तर या जागेमध्ये ना मी विचार केलेला पहिले की वॉलपेपर लावेन संपूर्ण, किंवा मध्येच मग बघा मी इथे स्टँड ठेवलं होतं. माझं जे झाडांचं स्टँड आहे ते इथे ठेवलं होतं. पण तरीही मला ती अशी अडगळच वाटत होती. कारण मग कसं स्टँड वगैरे अशा काही वेगवेगळ्या गोष्टी ठेवल्या ना, मग आपल्याला खालून व्यवस्थित झाडून लादी पुसून वगैरे घेता येत नाही आणि ते थोडंसं डुगडुगत पण होतं स्टँड. तर म्हणून म्हटलं की काहीतरी असं व्यवस्थित छान फिक्स असं काहीतरी असावं आणि खूप जास्त मोठं अडगळीचं वाटेल असंही नसावं. तर म्हणून जे मी नेहमी ऑनलाईन वगैरे चेक करत असते, तर तशा एक एक डिझाईन मला आवडली आणि मी त्यांना सांगितली. तर माझं ऑल ओव्हर जे वुडनचं जसं काम आहे घरातलं,
तर त्याला मॅच करणारा असा कलर किंवा त्याला मॅच करणारं असं फर्निचर त्याच्या हिशोबाने मी सिलेक्ट केलेलं आहे आणि त्यांना म्हटलं की मला हे तुम्ही बनवून द्या. तर बघू आता ते कसं बनतं आहे. बघा, बघताना तर आपण जेव्हा ऑनलाईन चेक करतो तर तेव्हा त्याची फिनिशिंग किंवा त्याला ज्या गोष्टी लावलेल्या असतात ते खूप वेगळं असतं आणि आपण प्रत्यक्षात आपल्याला त्याच सगळ्या गोष्टी सेम भेटतील, कलर, टेक्स्चर वगैरे सगळं सेम भेटेल असं सांगता येत नाही. प्लस तुम्ही ज्यांच्याकडून बनवून घेताय ते कुठल्या कशा पद्धतीने बनवतील ते पण आपल्याला माहिती नसतं. तर ह्याच्यात खूप सारे चेंजेस होतात. पण आपल्याला काय बनवायचं आहे आणि ते कसं बेस्ट करता येईल ह्याकडे आपलं लक्ष असलं पाहिजे. तर म्हणून ही कामं देतानासुद्धा तुमच्या ओळखीचे जे कोणी सुतार असतील किंवा ओळखीचे जे काम करणारे लोकं असतील त्यांच्याकडून शक्यतो तुम्ही ही कामं करून घ्या. तर बघा, आता त्यांनी खांब उभा केला, पण पुढची जी एक पट्टी मला इथे हवी होती की छोटीशी अशी पट्टी लावायची की जिथे काहीतरी 2-4 गोष्टी अशा छोट्या-छोट्या शोच्या मला ठेवायच्या होत्या. तर त्यांना तेच मला विचारत होते की मी संपूर्ण पट्टी लावू का? की अर्ध्यातून पट्टी लावू? कशाप्रकारे लावू? तर हे कामं करताना अशा प्रकारे बऱ्याचशा गोष्टी डिस्कस कराव्या लागतात. तर इथे त्यांना मी सांगितलं आणि त्यानंतर बघा इथे तोपर्यंत इथला जो ग्रिलचा कलर आहे तो कंप्लीट झालेला आहे आणि कलर केल्यानंतर बघा ग्रिल्स किती हेल्दी दिसत आहेत, किती छान शायनी दिसत आहेत आणि अगदी नवीन झाल्यासारख्या वाटत आहेत. तर म्हणूनच आपल्या घरात फक्त वस्तू आणून किंवा नुसतं घर भरून उपयोग नसतो. तर त्या वस्तूंची, प्रत्येक वस्तूची, छोट्या-छोट्या गोष्टींची आपल्याला काळजी घेणं, वेळच्या वेळी त्याचं मेंटेनन्स करणं हे पण तितकंच गरजेचं असतं. तर आता इथल्या ग्रिल म्हणजे एक साईडच्या तिन्ही ग्रिल त्यांनी पहिले कवर केल्या. त्यानंतर आता दुसऱ्या साईडच्या ग्रिल करतात. तर ही ग्रिल करताना आहे ना, इतकी इथून इथे हवा येते ना, पण मंदिरामुळे मी काय करते त्या खिडक्या नेहमी लावलेल्या असतात. पण आता काम करायचे म्हटल्यानंतर त्या अशा ओपन ठेवाव्याच लागतात. तर तोपर्यंत इथे ह्यांचं काम चालू होतं. दोन्हीकडे लक्ष होतं की तिथे हे चाललं आहे, इथे हे चाललं आहे आणि तोपर्यंत आणखीन एक तिसरं काम मी त्याच्यामध्ये काढलं. ते म्हणजे की मला ते जे बनवतात ना बाहेर एंट्रन्सला, तर तिथेच मला अशा ह्या फ्रेम्स लावायच्या होत्या. या फ्रेम्स आहेत ना, मी मिशोवरून मागवल्या आणि खूप रिझनेबल पडल्या. जवळपास 350 का 400च्या आसपास मला ह्या 3 फ्रेम्स पडल्या. छान मोठ्या आहेत, मस्त क्वालिटी पण चांगली आहे, हलक्या आहेत पण आणि त्याला पुढे ग्लास नाही आहे, त्यांनी फायबरची शीट लावलेली आहे. तर हे जे ब्लाऊज पीस तुम्हाला दिसत आहेत ना, तर ह्याचं मी त्याच्यामध्ये काम करणार आहे. तर तुम्हाला कोणाकोणाला आयडिया आली असेल की मला काय बनवायचं आहे, तर खूप दिवसांपासून मला ही गोष्ट मी बघत होती की हे बनवायचं आहे. पण कुठल्याही गोष्टीचं म्हणतात ना की योग आल्याशिवाय काही होत नाही, तसंच आहे हे. तर आज नेमकं बरोबर ब्लाऊज पीस पण मिळाले, त्यानंतर म्हणजे त्या फ्रेम्स पण मला पटकन मिळाल्या आणि सगळ्या गोष्टी जुळून आल्या. तर आता हे पीस जे आहेत ते आपल्याला अशा प्रकारे कट करून घ्यायचे आहेत. म्हणजे फ्रेमच्या मागे जो एक पुठ्ठा असतो ना, तर त्या पुठ्ठ्याच्या साईजचे आपल्याला तुमच्याकडे ब्लाऊज पीस असेल तर ब्लाऊज पीस लावू शकता किंवा याच्यामध्ये तुम्ही आता बघा प्रिंटेड मटेरियलसुद्धा येतं. म्हणजे प्रिंटेड कागद येतो वेगवेगळ्या पद्धतीचा, तर तोही तुम्ही याच्यामध्ये लावू शकता. तर सुरुवातीला ना मला पहिली जेव्हा फ्रेम बनवली तेव्हा एवढी आयडिया नाही आली की विदाऊट ग्लूसुद्धा तुम्ही हे लावू शकता. पण हे जे ब्लाऊज पीस आहे ना, याला मी ग्लू लावते कारण ह्याच्यावरती मला दिवा लावायचा आहे. म्हणजे ह्याच्यामध्ये ना तुम्ही खूप साऱ्या ज्या वेगवेगळ्या पितळेच्या वगैरे गोष्टी आहेत ना, ह्या तुम्ही लावू शकता आणि इतकं ऑथेंटिक आणि इतकं पारंपरिक दिसतं ना की काय सांगू. खूप सुंदर दिसतं आणि ही बघा किती फ्रेम किती छान झाले. तर ह्याच्यावरती तुम्ही काही लावा किंवा नाही लावा, असंच तुम्ही प्लेन जरी लावलंत तरी खूप सुंदर दिसतं. पण माझ्याकडे जो दिवा आहे, जो पहिले खूप फेमस झालेला तो दिवा आणि खूप सगळ्यांना आवडलेला, तो बरेच दिवस झाला हा दिवा मी साईडलाच ठेवून दिला होता. तर हा दिवा मला तिथे लावायचा आहे. तर म्हणून ती एक फ्रेम वेगळी बनवली डार्क कलरची आणि ह्या 2 फ्रेम आहेत त्या अशा लाईट कलरच्या त्याला सपोर्टी बनवल्यात. तर जसं मी म्हटलं की तुम्ही याच्यामध्ये कागदसुद्धा लावू शकता, ब्लाऊज पीससुद्धा लावू शकता, वेगवेगळ्या लेसेसचा तुम्ही वापर करू शकता. हे तुम्ही घरामध्ये सुद्धा अशा प्रकारच्या फ्रेम्स लावू शकता. खूप सुंदर दिसतं आणि आता ॲमेझॉनवरती किंवा तुम्ही दुकानामध्ये सुद्धा पितळेचे ना वेगवेगळे वॉल हँगिंग्स मिळतात किंवा प्रभावळ मिळतात. खूप साऱ्या गोष्टी मिळतात. तर त्या तुम्ही ह्याच्यामध्ये लावल्या ना खूप 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 सुंदर दिसतं.
तर फक्त कॉम्बिनेशन जे आहे कलर कॉम्बिनेशन वगैरे ते तुम्ही व्यवस्थित सिलेक्ट करा. म्हणजे खूप छान दिसतं. याच्यामध्ये खणाचे मटेरियलसुद्धा वापरतात, ते पण खूप सुंदर दिसतात. तर मी ज्या दिशेला हे सगळं बनवते ना, तर ती ईशान्य दिशा आहे, उत्तर दिशा आहे. तर म्हणून मी हा हिरव्या रंगाचा वापर केला आहे याच्यामध्ये, की फक्त करायचं म्हणून करायचं नाही आहे, तर सगळ्या गोष्टी डोक्यात ठेवून आपल्याला ह्या गोष्टी करायच्या आहेत. तर अशा 3 फ्रेम्स मस्त रेडी झालेल्या आहेत. तर मधली जी फ्रेम आहे तिथे जिथे मला दिवा लावायचा आहे, तर तिथे त्यांच्याकडून छान होल पण करून घेईन लगेचच, कारण आपल्याला ते जमणार नाही आणि त्यांच्याकडूनच फ्रेम मस्तपैकी लावून घेईन. तर ते आता पहिले इथे सनमायका लावत आहेत. म्हणजे मध्ये जी पट्टी बसवलेली ना, तर त्या पट्टीवर व्हाईट कलरचा सनमायका लावत आहेत आणि साईडला मी छान हायलायटर सिलेक्ट केले आहेत ब्राऊन कलरचेच. तर ते लावतात. आता खूप सारे ऑप्शन्स आहेत. तुम्हाला नेटवरती तुम्ही व्यवस्थित सर्च केलं ना, तर तुम्हाला इंटिरियरचे खूप सारे ऑप्शन्स मिळतात. पण कोणी दुसरं करतं आहे म्हणून मी करेन असं नका करू. तुमचा पर्सनल चॉईस, तुमचा पर्सनल टच तुमच्या घराला असलाच पाहिजे. दुसऱ्यांच्या घरात हे छान दिसतं म्हणून माझ्याही घरात तेच छान दिसेल असं गरजेचं नाही आहे. तुम्हाला काय आवडतं, वास्तुशास्त्रानुसार काय गोष्टी सांगितल्या जातात, अशा सगळ्या गोष्टी फॉलो करून तुम्ही तुमच्या घरातली कामं करा. बघा तुम्हाला म्हणजे आपल्याला जे आवडतं ते जर आपल्या डोळ्यासमोर सतत दिसत असेल ना, तर तुम्हाला आणखीन छान वाटतं, आणखीन मस्त वाटतं. तर बघा अशा प्रकारचे हे हायलायटर्स मिळतात आता खूप सारे. तर हे हायलायटर्स लावले ना, की खूप सुंदर दिसतं. म्हणजे जसं टाईल्स कशा वेगवेगळ्या असतात, तर तशा प्रकारे हे वेगवेगळे हायलायटर्स येतात. आता हे खूप साऱ्या ठिकाणी वापरले जातात. तर घराचा ना पूर्ण बगीचा झाला होता आणि त्यांना पण चहा दिला होता. तर ते तेच म्हणत होते, की असं वाटतं की छान गार्डनमध्ये बसून चहा पितोय. मी म्हटली गार्डनमध्ये एवढा पसारा कधी असतो का? तर तर असंच आमच्या गप्पा-टप्पा आणि गमती-जमती सुरू होत्या आणि कामही सुरू होतं. तर इथली जी बेडरूमची आता आमच्या साईडच्या बेडरूमची जी ग्रिल आहे ती कंप्लीट झाली आणि तिथे ज्या लाद्या आहेत त्या मी ह्याच्यावरती ठेवते. हे जुने कडप्पा होते घरातले ते इथे टाकलेत, की ज्यामुळे आपण कुंड्या जरी ठेवल्या ना ग्रिलवरती तर तरी पण ग्रिल खराब होत नाही. कारण आपण जेव्हा कुंड्यांमध्ये पाणी टाकतो तर त्याच्यामुळे कंटिन्यू पाण्यामुळे जी खालची ग्रिल असते ती कधी-कधी खराब व्हायचे चान्सेस असतात. तर म्हणून अशा प्रकारे तुम्ही काहीतरी खाली सपोर्ट ठेवा, म्हणजे तुमची ग्रिल खराब होणार नाही. आणि सगळ्या कुंड्या आता तिकडून इकडे परत म्हणजे अर्धा वेळ तर ह्याच्यामध्येच जातो, की सगळं सामान काढा, ते परत व्यवस्थित करा, ते पुन्हा जागेवरती व्यवस्थित सेट करा. पण असो, हेच आपलं काम आहे, हेच आपलं आयुष्य आहे असं म्हणावं लागेल. तर आता इथे हळूहळू एक स्टेप आपली कंप्लीट होते आणि हे संपूर्ण काम झाल्यानंतर खूप छानपणे डेकोरेट केलेलं दिसतंय. तर ते कसं दिसतंय ते तुम्हाला उद्याच्या व्हिडिओमध्ये बघायला मिळेल, कारण मला फ्रेम्स पण तिथे व्यवस्थित सगळ्या लावायच्या आहेत. तर पूर्ण लावल्यानंतर ती वॉल ओव्हरऑल कशी दिसते, एंट्रन्स कसा दिसतोय, तर हे तुम्हाला मी उद्याच्या व्हिडिओमध्ये शेअर करेन. तर बघा इथला किचनचा पण जो पार्ट आहे तो कंप्लीट झाला आहे आणि इथली पण सगळी झाडं इथे छान व्यवस्थित लावली आहेत. झाडं लावल्यानंतर आहे ना, एक म्हणजे झाडं ठेवल्यानंतर त्या जागेचा जो लूक आहे तो आणखीन छान 4 पटीने बदलतो. ती इथली जी जाळी होती ती पण काढली होती, ती संपूर्ण धुतली. तिच्यामध्ये इतकी धूळ जमा झाली होती ना, तर आता धुतल्यावर बघा किती फ्रेश दिसते. इथे कारण कबूतर खूप त्रास देतात, संपूर्ण आतमध्ये येऊन बसतात. तर म्हणून इथे जाळी ही लावावीच लागते. तर बघा आता आपला हायलायटर संपूर्ण लावून झाला आहे. कलर असा प्रकारे घेतला की जो ओव्हरऑल आपल्या सगळ्या फर्निचरला मॅच करेल आणि असं आपलं काम हळूहळू कंप्लीट होतं आहे. तर आज दिवसभरात असा सगळा अवतार आहे आणि काम असल्यानंतर हे सगळं असतंच, होतंच. पण मगाशी तुम्ही बघितलं की कशी अवस्था होती घराची आणि आता बघा कसं झालं आहे. पूर्ण क्लीन झालेलं आहे, छान. तर काल पण असंच केलं, काल पण सगळा असाच पूर्ण पसारा होता. म्हणजे असं बघितल्यावर असं आपलंच घर आहे का असं टेन्शन यायचं. पण नंतर फटाफट सगळे असतात जे हे पूर्ण साफ करतात, निशा पूर्ण लादी पुसून घेते, मग सगळं पटकन क्लीन होऊन जातं. मेन जो जास्त कचरा होतो झाडांमुळे, कारण खूप झाडं आहेत. असं वाटतं की म्हणजे ग्रिलमध्ये इकडे तिकडे जातात तर असं एवढे दिसून येत नाहीत, पण अशी काढल्यानंतर असं पूर्ण घरात जंगलसारखं होऊन जातं इतकं. पण झाडांमुळे खूप फरक पडतो. घरामध्ये जी पॉझिटिव्हिटी असते ती खरंच झाडांमुळे येते. पण
व्यवस्थित आपण ती व्यवस्थित लावली पाहिजे. खूप असं म्हणजे क्लमझी नाही वाटलं पाहिजे अगदी, की खूपच कचरा कचरा असं नाही वाटलं पाहिजे. व्यवस्थित सुटसुटीत असलं पाहिजे. तर म्हणून झाडं जी पण सगळी आतमध्ये ठेवते परत, तर सगळी प्रॉपर कटिंग करून व्यवस्थित खत वगैरे घालूनच मी आता पूर्ण कुंड्या ठेवते. आणि ग्रिलचं काम याच्यासाठीच काढलं आहे, की आता मग पुढे परत 5-6 वर्ष बघायला नको ग्रिल्स. कारण पूर्ण रेड ऑक्साईड मारून जर व्यवस्थित एकदा कलर केला ना, तर ग्रिल्स मग आणखीन चांगल्या व्यवस्थित टिकतात. हा जो कलर आहे हा पण करायचा होता, पण आता सध्या काही काढणार नाही आहे, कारण खूप पसारा होतो, खूप पसारा. तर म्हणून आता अजून 1-2 वर्ष जाऊन देणार, एखाद वर्ष तरी, त्याच्यानंतर करणार. कारण हे प्लास्टर पण नवीन केलं होतं आणि नवीन प्लास्टर केलं असेल तर त्याला क्रॅक्स हे जातातच. तर म्हणून थांबलो आहे त्याच्यासाठी पण थोडं. आणि आता आज बघा इथलं, आता इकडच्या 3 खिडक्या झाल्या आहेत, आता इकडच्या 3 खिडक्या अजून बाकी आहेत. तर आता उद्या पुन्हा परत पसारा होणार आहे. तर उद्या त्याला म्हटलं की उद्या पूर्ण फायनल करा, कारण नंतर मग परवापासून परत सगळ्यांचं रुटीन चालू होईल, मग त्याच्यामध्ये ही सगळी कामं होणार नाहीत. तर म्हणून असं घर फक्त बनवून चालत नाही. घर बनवल्यानंतर त्याला प्रॉपर वेळोवेळी प्रत्येक गोष्टीचं मेंटेनन्स करणं हे पण खूप तेवढंच गरजेचं असतं. तर म्हणून हळूहळू मध्ये मध्ये काही ना काही कामं करत राहते. आणि जे बाहेरचं जे पॅनलिंग आहे त्याचं पण मी काम चालू केलेलं आहे, त्याचं पण काम झालं आहे ऑलमोस्ट. आता उद्या थोडंसं फिनिशिंग बाकी आहे त्याचं. आणि म्हणून मी बऱ्याचशा वॉल्स तुम्ही बघत असाल की मी रिकामे ठेवलेल्या आहेत, की जसं जसं आपल्याला काही नवीन आवडतं आहे, नवीन सुचतं आहे, तर तसं काहीतरी छान आपल्याला करता येतं. जर अगदीच पहिल्याच वेळी तुम्ही सगळं भरून टाकलंत ना, तर मग तुम्हाला तुमची काहीच क्रिएटिव्हिटी किंवा नवीन काही करता येत नाही. मग ते फिक्स होऊन जातं फर्निचरचं. तर म्हणून काय काय गोष्टी जशा आठवतात, आवडतात, तर तशा मी हळूहळू करत राहते आणि तुमच्यासोबतसुद्धा शेअर करत राहते. तर आता खूप कंटाळा आला आहे, खूप थकलेत पाय आज. तर आजचा व्हिडिओ तुम्हाला आवडला असेल तर नेहमीप्रमाणे व्हिडिओला लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करा, हाईपसुद्धा करा. पुन्हा भेटूया आता उद्याच्या व्हिडिओमध्ये. तोपर्यंत सर्वांना बाय आणि सर्वांना श्री स्वामी समर्थ.